तर नमस्कार मित्रांनो, गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते. आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरात सुद्धा गणेश चतुर्थी हा सण खूप मोठ्याने साजरा करतात. आपण सर्वांनी एकत्र यावे व आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. तर पालघर जिल्ह्यात असणाऱ्या जव्हार या गावात सार्वजनिक गणेश उत्सव खूप मोठ्याने साजरा केला जातो. तर आज मी निघालोय जव्हारच्या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी. जव्हारमध्ये काही मुख्य गणपती खूप वर्षापासून बसवण्यात येतात. पहिला गणपती म्हणजे राम मंदिरातील जव्हारचा राजा. या वर्षी यांचे 128वे वर्ष आहे आणि प्रत्येक वेळी इथे जव्हारकरांना वेगवेगळे डेकोरेशन बघायला मिळते. यावर्षी हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर मंदिर तंतोतंत उभारण्यात आले. इथे आल्यावर गणरायाचे पण दर्शन होते आणि हुबेहूब असणाऱ्या केदारेश्वर म्हणजे शंकराचे पण दर्शन होते. जर जव्हार मधील प्रत्येक व्यक्तीने केदारेश्वर मंदिर बघितलेले नसेल पण इथे आल्यावरती त्यांना नक्कीच आपण केदारेश्वर मंदिरावरती आलेलो आहोत याचा भास होईल. दुसरा गणपती म्हणजे अंबिका चौकातला विघ्नेश्वर. या गणपतीचे हे 32वे वर्ष आहे आणि इथे पण आपल्याला दरवर्षी वेगवेगळे डेकोरेशन पाहायला मिळते. या वर्षी इथे आपल्याला गणपती सोबत श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीताचे दर्शन करायला मिळते. श्रीरामांचा वनवास हा रामायणातील एक प्रसंग आपल्याला इथे पाहायला मिळतो. जव्हारमध्ये आपल्याला एकूण 15 किंवा त्यापेक्षाही जास्त सार्वजनिक गणपती पाहायला मिळतात. गोरवाडी, समाज मंदिर, मोर्चा, महादेवाडी, हनुमान पॉइंट, तारपा चौक, मांगिलवाडा, नवापाडा, क्रांतीनगर, सोनाराळी अशा ठिकाणी आपल्याला सार्वजनिक गणपती पाहायला मिळतात. तर मी जव्हार मधील सर्व गणरायांचे दर्शन घेतले आणि ही जव्हारच्या राजांची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अकाउंटवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर फॉलो करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.